नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनाचे लाभार्थी आहे त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयात प्रमाणपत्र घर बसल्यास आपण कसे बनवू शकतो ते मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्व प्रोसेस माहिती करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्याकरता आपल्याला सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवर येऊन बेनिफिशरी सत्यापन ॲप जसे की तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे ते इन्स्टॉल करावे लागणार आणि फेस ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला आधार फेस ID हे ॲप इन्स्टॉल करावे लागणार। जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते सेम ॲप इन्स्टॉल करावे लागणार किंवा आधार ॲप जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे ते सेम ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावे लागणार। माझे तिन्ही ॲप इन्स्टॉल झालेले आहेत। जर आधार फेस ID ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन झाले तर आधार ॲप इन्स्टॉल करायची काही गरज नाही, परंतु आधार फेस ID ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन करताना काही एरर आले तर आधार ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन करावे, म्हणून मी तुम्हाला ते दोन्ही पण फेस ऑथेंटिकेशन ॲप इन्स्टॉल करायला सांगितले आहे। आता आपले सर्व ॲप इन्स्टॉल झालेले आहे। जसे की तुम्ही स्क्रीनमध्ये बघत आहे, जो तुमचा आधार ॲप आहे तो तुम्हाला इन्स्टॉल झालेला मोबाईलवर दिसत आहे आणि तुमचा जो बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे तो पण तुम्हाला इन्स्टॉल झालेला दिसत आहे। पण तुम्ही असा विचार करत असणार की आधार फेस ID ॲप हा कुठे इन्स्टॉल झालेला दिसत नाही आहे, तर तुम्ही गूगल प्ले स्टोअरवर आधार फेस ID असे सर्च करा। आधार फेस ID असं सर्च केल्यावर इथं तुम्हाला इन्स्टॉल म्हणून दिसणार आहे। आधार फेस ID ॲप तुम्हाला अशाच पद्धतीने इन्स्टॉल होऊन दिसणार आहे। आता आपण बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू। बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची म्हणजे हयात प्रमाणपत्राची पूर्ण प्रोसेस करूया। बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये क्लिक करा। बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये क्लिक केल्यानंतर तुमची जे पण भाषा आहे ते निवडा। डनमध्ये क्लिक करा। मध्ये क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करा। प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही कोणाच्या पण नावाने डिव्हाइस रजिस्ट्रेशन करू शकता। ज्यांच्या नावाने डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांचा आधार नंबर टाका, त्यांचा मोबाईल नंबर एंटर करा। आधार नंबर आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करा। जो पण मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्या नंबरवर OTP येणार, तो OTP इथे एंटर करा। OTP एंटर केल्यानंतर सबमिटमध्ये क्लिक करा। सबमिटमध्ये क्लिक केल्यानंतर ज्यांच्या नावाने डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचे आहे जसं आधार कार्डमध्ये नाव आहे सेम टू सेम तसं नाव इथे टाईप करा। नेम टाईप केल्यानंतर इथे सेल्फ अँड फॅमिली किंवा अदरवर क्लिक करू शकता। मी सेल्फ अँड फॅमिलीमध्ये क्लिक करणार, इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर स्कॅनवर क्लिक करा। स्कॅनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधार किंवा आधार फेस ID दोघांमधून कोणते पण यूज करू शकता। मी आता आधार फेस ID यूज करणार आहे। आधार फेस ID यूज केल्यानंतर ह्या राऊंडमध्ये तुमच्या हा राऊंड ग्रीन आला पाहिजे आणि तुम्हाला तुमचे डोळे चालू बंद करायचे आहे। आता तुमचे डिव्हाइस रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे। आता जे पण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे आता आपण त्यांचे इथे लाईफ सर्टिफिकेट बनवणार आहे। लाईफ सर्टिफिकेट बनवण्याकरता आपला राज्य निवडा। आपला राज्य निवडल्यानंतर सोशल सिक्युरिटी पेन्शन निवडा। सोशल सिक्युरिटी पेन्शन निवडल्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन निवडा। आता जो पण लाभार्थी आहे त्यांचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकावा लागणार। लाभार्थीचे आधार नंबर टाका, लाभार्थीचे मोबाईल नंबर टाका। लाभार्थीचे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे क्लिक करा। क्लिक केल्यावर सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येणार, तो OTP नंबर एंटर करा। OTP नंबर एंटर केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा। सेव्हवर क्लिक केल्यावर आता तिथे क्लिक करून स्कॅनवर क्लिक करा। स्कॅनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन ऑप्शनमधून कोणता पण एक ऑप्शन निवडू शकता। ऑप्शन निवडल्यानंतर ओनली धिस टाईमवर क्लिक करा। ओनली धिस टाईमवर क्लिक केल्यानंतर लाभार्थीचे आता फेस ऑथेंटिकेशन करा। फेस ऑथेंटिकेशन करण्याकरिता मोबाईलचा कॅमेरा चालू करा। कॅमेरा चालू केल्यानंतर लाभार्थीच्या चेहऱ्याकडे न्या। आता त्यांना डोळे चालू बंद करा म्हणा आणि जो सर्कल आहे तो हिरवा आला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होऊन जाणार। फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर
तुम्हाला स्क्रीनमध्ये जे दिसत आहे त्या पद्धतीने तुमचे लाईफ सर्टिफिकेट जनरेट होणार. त्यामध्ये तुमची सर्व डिटेल शो होणार आहे. अशा पद्धतीने आपण घर बसल्यास लाईफ सर्टिफिकेट आपल्या मोबाईलद्वारे काढू कधी पण शकतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनाचे लाभार्थी यांचे हयात प्रमाणपत्र घर बसल्यास कसे काढू शकतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही एक लाईक नक्की करू शकतात. असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्याकरिता तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनाचे लाभार्थी आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.